नमस्कार. आज आपण बघणार आहोत नागपूरच्या बाजारातील प्रमुख भाव. तारीख आहे 14 एप्रिल 2026 आणि आज बाजारात एक मोठी घडामोड झाली आहे. एका पिकाचे भाव तर चांगलेच वधारलेत. चला तर मग या सगळ्या आकड्यांचा अर्थ काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आजच्या दिवसाची हेडलाईन काय आहे? ती म्हणजे तुरीच्या भावात झालेली मोठी वाढ. हो, तुरीच्या भावाने चांगलीच उसळी घेतली आहे. मग नक्की काय घडलं बाजारात आणि बाकीच्या पिकांचं काय झालं? चला सविस्तर पाहूया. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया सोयाबीनपासून. आता एकीकडे तुरीचे भाव वाढलेत, पण सोयाबीनच्या बाजारात मात्र आज शांतता होती. म्हणजे भाव बऱ्यापैकी स्थिर होते. हे आकडे बघा. कमीत कमी दर होता 4,800 रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळाला 5,350 रुपये प्रति क्विंटल. म्हणजे बघा, दरात फार मोठी तफावत नाहीये. हेच दाखवतं की बाजार स्थिर होता. आणि सर्वात महत्त्वाचा आकडा म्हणजे सरासरी दर, तो होता 5,420 रुपये. याचा सरळ अर्थ आहे की बहुतेक सौदे याच दराच्या आसपास झाले. त्यामुळे बाजारात एक प्रकारची स्थिरता होती, हे अगदी स्पष्ट आहे. सोयाबीनचं मार्केट आज शांत होतं, फार चढउतार नव्हते. पण आता वळूया त्या पिकाकडे जे आजच्या बाजाराचा खरा हिरो ठरलंय. बरं, सोयाबीन झालं. आता आपण पाहूया तुरीच्या बाजारात काय झालं. आणि इथल्या आकडा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण इथे कहाणी पूर्णपणे वेगळी आहे. हे आकडे बघा. कमीत कमी दरच थेट 7,000 रुपयांपासून सुरू होतोय. हा दर खूपच चांगला मानला जातो आणि चांगल्या मालाला तर 7,650 रुपयांपर्यंत भाव मिळाला. म्हणजे दराने घेतलेली ही झेपच सगळं काही सांगते. आणि सरासरी दर तब्बल 7,487 रुपये प्रति क्विंटल. हा एकच आकडा हे सांगायला पुरेसा आहे की बाजारात तेजी किती मोठी होती. म्हणजेच आजचा दिवस तुरीसाठी खूप चांगला होता. या दरांमुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असणार. ठीक आहे, तर आपण तुरीची तेजी बघितली, सोयाबीनची स्थिरता पाहिली. आता तिसरं महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा. हरभऱ्याच्या बाजारात काय चित्र होतं? इथे ना तेजी होती न स्थिरता, तर भावात हलकीशी वाढ झालेली दिसली. हरभऱ्याचा किमान दर होता 5,100 रुपये आणि कमाल दर 5,350 रुपये. म्हणजे दर एका छोट्या रेंजमध्येच फिरत होते. याचा अर्थ बाजारात फार उलथापालत नव्हती, पण भाव थोडेसे वाढले होते. आणि सरासरी दर होता 5,280 रुपये. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा आकडा सोयाबीनच्या सरासरी दराच्या खूप जवळ आहे. म्हणजे या दोन्ही पिकांच्या बाजारात जवळपास सारखीच परिस्थिती होती. थोडक्यात सांगायचं तर हरभऱ्याचा बाजार स्थिर होता, पण त्यात एक छोटीशी पॉझिटिव्ह वाढ होती. आणि हे संकेत भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. चला तर मग आता या तिन्ही महत्त्वाच्या पिकांच्या दरांची समोरासमोर तुलना करूया, म्हणजे आजच्या बाजाराचं चित्र अगदी स्पष्ट होईल. इथे बघा, हे आकडेच सगळं काही बोलतायत. तूर 7,487 रुपये आणि दुसरीकडे सोयाबीन आणि हरभरा दोन्हीही 5,500 खाली. म्हणजे जवळपास 2,000 रुपयांचा फरक. यामुळेच तूर आजचा स्टार ऑफ द मार्केट आहे, यात काहीच शंका नाही. तर मग आजच्या या बाजारभावानंतर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तुरीच्या भावातली ही तेजी अशीच टिकून राहील का? आणि या बदलत्या दरांमुळे शेतकरी त्यांच्या पुढच्या पिकांचं नियोजन कसं करतील? हा खरंच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.